का तुम्ही? मला असं वाटतं की माझं पुढचं म्हणणं तेच होतं की फक्त कागदावर नकोय, ती गोष्ट कायमस्वरूपी झाली पाहिजे. आणि बघूया, कळेल पुढच्या काही दिवसामध्ये 1 तारखेनंतर या महाराष्ट्रात काय होतंय ते. पण निर्णय योग्य आहे आणि धाडसी आहे. मनसेने गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे ते रिक्षाचालकांना ठाण्यामध्ये जे आहे ते मराठीचे धडे दिले होते. येणाऱ्या काळामध्ये आता रिक्षाचालकांना सक्ती जिंकले तर मराठीचे धडे दिले जातील का? मला वाटतं सरकारने द्यावेत ना. आता निर्णय सरकारने सक्तीचा केलाय ना, ते काम देखील सरकारचं आहे. सरकारने ते धडे त्यांना द्यावेत. फक्त ज्या वेळेला आम्ही रिक्षावाल्यांशी बोलू त्यावेळेला ते आमच्याशी मराठीत बोलतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर आमचा हात आणि त्यांचे गाल हे नेहमीच तयार असतील. अबू आझमी यांनी याला विरोध केलेला आहे समाजवादी पार्टीचे आमदार. तो म्हणाले की हे सक्ती कशाला करावं महाराष्ट्रामध्ये. तो भिगारडा आहे. त्याला प्रत्येक गोष्टीत धर्म भाषा याच्या दृष्टिकोनातनं तो त्याचं राजकारण करत असतो. त्याला अतिशय जास्त महत्व देण्याच्या याचा तो माणूस नाहीये. आता मला असं वाटतंय की जो महाराष्ट्रात राहतो त्याला मराठी यायलाच पाहिजे. आम्ही अनेक लोकांचं ऐकतो जे वर्षोनवर्ष महाराष्ट्रात राहतात आणि उत्तम मराठी बोलतात. आम्ही त्यांचं स्वागतच करतो. पण अबू आझमी सारखे काही फालतू लोक असतात जे जिथे खातात तिथेच ते बाकीच्या गोष्टी देखील करतात. ज्या राज्याने तुम्हाला एवढं सगळं दिलं, आमदार केलं, काही कोटींचा मालक केला, त्या राज्याच्या भाषेचा जर आदर तुमच्याने होत नसेल ना, तर अशा फालतू अबू आझमीला का आम्ही उत्तर द्यायची. टीसीएस सारखी घटना ठाण्यामध्ये होणे अनेक ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिशय महत्वाचा विषय आहे. नाशिकमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. आजपासून ठाणे जिल्ह्यातल्या विविध कार्यालयां जिथे जिथे मोठे मोठे ऑफिसेस आहेत तिथे आमचे महाराष्ट्र सैनिक पत्र देणार आहेत आणि तिथल्या महिला सुरक्षतेच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय तिथल्या ऑफिसेसने घ्यावा. आम्ही सीपी साहेबांची देखील येत्या 2 दिवसात भेट घेणार आहोत आणि आपली महिला रणरागिणी नावाची एक टीम तयार करून ज्या ज्या ऑफिसमध्ये महिला आहेत त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्या बाबतीतही असं काय घडतंय का याच्याकडे लक्ष देण्यात दिलं गेलं पाहिजे. एक चांगला निर्णय हा महाराष्ट्राच्या समोर येईल आणि महिला सुरक्षता अजून घट्ट आणि मजबूत होईल. कारण तुम्ही महिलांना लोकसभेत जागा वाढवून होणार नाही. त्या महिलेच्या मनात काय, तिच्यावर काय बितली जाते याच्याकडे पण पाहणं गरजेचं आहे.